काय नवीन नवीन ट्रेंड्स येत असं नाही, हा जुना ट्रेंड आहे पण आता कस्टमरला तो तसा पाहिजे. सबस्क्रायबर आहे तिकडे जोशना पराडिया, त्यांना मी एक गोष्ट विचारणार आहे. त्यांना म्हणजे व्लॉग्स कसे वाटतात ती मला एक फीडबॅक देणार आहे. एवढ्या भर पावसामधून पण लोकांचे फंक्शन्स आहेत, तेव्हा पाहुणे कसे येत असेल यांचे. भर पावसामध्ये या मॅडम बाईक वरती आणि ह्या मॅडम तुम्हाला दाखवतो. आहिरा एवढा पाऊस आहे मुंबईमध्ये, बापरे. And here we go. Welcome back to my channel, The Tejrup Show. So तुम्हाला कसा मजा येतोय का हा भरभर पाऊस एवढा जोर जोरात पडतोय. मी बघा आईला कॅब घाल. आईला कुठे चालली आहे? पावसात भिजायला. आमचे सॅटर्डेज बुक असतात आमच्या मामासाठी. सो शाळेत हर सॅटर्डेला मोस्ट ऑफ आम्हाला कुठे ना कुठे, आईला बॉर्न झाल्यापासून आमचे रिच्युअल्स आहे, तो 4 व्हीलर काढतो आणि आम्हाला कुठेतरी बाहेर फिरायला घेऊन होतो. आणि आजचं वेदर तर एवढं सुंदर आहे, एवढं सुंदर. तर आज डेफिनेटली प्लॅन होणारच होता. सो आमचं ठरलं नाहीये कुठे जायचंय. सो बघूया काय मस्ती करते आम्ही. आम्ही ते दानापाली बीचला आलो. खतरनाक व्ह्यू आहे ना. मी तर खाली उतरली नाहीये कारण की इकडे झोपली आहे, पण इकडे पूर्ण भरलंय पाणी या साईडला. सुंदर व्ह्यू आहे ना. छान पैकी जो जो करून उठलंय माझी राणी. आणि इकडे नर्सरी मध्ये आली आहे राणी बरोबर. कुठला प्लांट घेणार आहे तू? अगे एक तुळस पण घ्यायची होती. तुळस घेणार आहे आणि फ्लावर वाला घेणार आहे. तू फ्लावर कुठे? तुलसी का तो फ्री में मिलेगा. आम्हाला डायनो बघा कुठे कुठे. शीत माझ लैतानील, शीत माझ लैतानील जात कावानी. बघ नांगरलं नांगरलं पूर्णी बाज केली, बाज केली. शीत माझ लैतानील, शीत माझ लैतानील जात कावानी. तर असं माझ्या मम्मीने गाणं गायलंय. हा एवढा भर पावसामध्ये फुल तिने एक्सप्लेन केलंय की हा पाऊस पडतोय आणि शेत नांगरलंय. सो तुम्हाला कसं वाटलं माझ्या मम्मीचं गाणं हे नक्की सांगा तुम्ही कमेंट मध्ये. आणि बघा नानीची लाडली सुंदर आहे तिथे फ्लावर्स. आमची नानीला जाम गार्डनिंग आवडतं. सो तिच्यासाठी चाफ्याचं घ्यायचं. कुठे चाफा? चाफा. हो तेच दाखवलं मी, पण सुंदर कलर आहे एकदम. आईरा पप्पा कुठे गेला? हॅपी हॅपी पप्पा आमच्या तिथे गेला हॅपी आणायला. आणि आईरा कशी खाणार हॅपी? हॅपी कशी खाणार तू? एवढा भर पावसामधून मी ब्लॉगिंग करते आज फक्त तुमच्यासाठी. आता मी चाललीये चारकोळ शॉपला. मम्मीकडे आईला झोपलीये. सो पाऊस एकदम जोरदार आहे. थोडस काम आहे चारकोळ शॉपला. खूप दिवस रेस्ट घेतलीये. सगळं टिंगल मिंगल सगळ्या स्टाफ वरती सोडलेलं. पावसामुळे एवढे थोडे ऑर्डर्स पण स्लो होत्या. जे स्टाफ मॅनेज करतो ते मी स्टाफ वरती सोडते आणि काय कस्टमर मोठे केस तेव्हाच मी जाते. कारण की सगळं एक साथ मॅनेज नाही होत, पॉसिबल होत नाही. पण आता बघूया जेवढं पॉसिबल होतं तेवढं करायचं. सो मस्त पैकी चालत चालत मी आली आहे वजिरा शॉपला. सॉरी वजिरा नाही चारकोप शॉपला आली आहे. आणि इकडे थोडे हे करन्सी नोट वाला केक आहे. सो जोशना बरोबर थोडासा रेडी करायचा आहे. म्हणजे ते पुलअप केक आहे. असं हा जो पुल केला ना म्हणजे टॉपर असं तो पुल केल्यावरती तुम्हाला
असे करन्सीज बाहेर येतात. काय नवीन नवीन ट्रेंड्स येत असणार, म्हणजे हा जुना ट्रेंड आहे, पण आता कस्टमरला तो तसा पाहिजे. आणि आता आल्या आल्या ह्या शॉप मध्ये ह्यांचं काय ना काहीतरी तुटलं फुटलेलं काही ना काहीतरी स्टोरी असतात. आता तुम्हाला माझ्या आजचा जो मेन शेफ आहे ना त्याची स्टोरी ऐकवते. जोगेश, क्या हुआ आज? मैडम गाड़ी थोड़ा बंद गिर गया है और एक गाड़ी ऑटोमेटिक डायरेक्ट हो गया है। ऑटोमेटिक डायरेक्ट हो गया, डायरेक्ट चल रहा है हाँ डायरेक्ट बिना एक्सीडेंट है. हाँ बिना स्टे के डायरेक्ट चल रहा है ऑटोमेटिक। म्हणजे ह्या माशांना गाडी द्यायची, त्याचा हर महिन्याला मेंटेनन्स करायचा, हा आमचा रोजचा मेंटेनन्सचा खर्च हे मुलांचा चालू असतो. आता बघा पळाला भर पावसामुळे ह्यांना 2 गाड्या दिल्या, त्या दोन्ही पण गाड्या खराब झाल्या. आता ही गोष्ट मी स्वरूपला सांगितली की स्वरूप मलाच ओरडणार की तू तुझ्या स्टाफला सांगत नाहीस नीट का गाड्या साफ ठेवा. आता पावसातून इलेक्ट्रिक गाड्या तर इलेक्ट्रिक इज फेल इन बारिश. बघूया आता काय करू. त्यांना मी बोलली थोडस आता करा शतपावली, बघा ना थोडे आपले 2 आहेत गाडी खाली दिलेत देवानी, ते चालवत आणा आणि मग परत बघूया आता काय. जरा ऊन पडल्याशिवाय पण काय मतलब नाहीये. हे बघा एवढा पाऊस 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 नुसतं संपायचं नाव नाही. आता ज्यांना पाऊस पाहिजे होता तो भरपूर आलाय. आंब्याची माळ बनवली आहे या केक साठी. सो आता त्याचा रोल बनवून तो आम्ही केक मध्ये टाकणार आणि वरती टॉपर लावला जाणार. सो तो टॉपर फुल केल्यावर ही अशी सगळी करन्सी बाहेर येणार. कस्टमरने मला रिव्ह्यू व्हिडिओ पाठवला त्याचं सगळं, सो मी नक्की ऍड ऑन करेन तो व्हिडिओ. सो आता मस्तपैकी रिक्षानेच आम्ही मजिरा शॉपला चाललोय आणि मी आमचे सबस्क्रायबर आहे तिकडे जोशना पराडिया, त्यांना मी एक गोष्ट विचारणार आहे. त्यांना माझे ब्लॉग्स कसे वाटतात ती मला एक फीडबॅक देणार आहे. कैसे लगता है तुझे मेरे ब्लॉग्स? बहुत मस्त लगता है. मैंने कभी ऐसा चिकन खाया नहीं, बट मैडम का वो वीडियो देख के यूट्यूब पे ऐसा देख के लगता है कि वो चिकन का रस्सा वो भात हो उसके साथ तो मजा आ जाए. चिकन ही मारवाडी आहे. ही मला आता पहिलं काय बोलली माहितीये की जसं तुम्ही कढीपत्ता टाकता ना मॅडम, पूर्ण म्हणजे फुल एका व्लॉग मध्ये मी फिश फ्राय करते टिंचो आणि त्यामध्ये मी कढीपत्ता टाकले, त्यामुळे त्याचा आवाज आहे, त्यामध्ये तुम्ही मासे टाकताय ते एवढं टेम्पटिंग लागतंय ना. मला दुपारच्या वेळी मी तुमचे ब्लॉग बघते ना तर मला जाम भूकच लागते. वजिरा शॉपला इकडे सगळा माल लावून घेते आणि आपला विकास भाऊ काय माल भरतोय आपला त्याचा गोडा मसाला. सो गोडा मसाल्याचं आता सगळं भरणी फुल होणार आहे. सो गोडा मसाला बेसिकली ह्याच्यामध्ये ना काय काय जातं विकास तूच सांग. खोबरा गरम मसाल्याचा पूर्ण प्रकार बेसिकली ह्याच्यामध्ये गरम मसाला कमी असतो, बट ह्याच्यामध्ये मेन बेस इन्ग्रेडियंट ना तीळ आणि खोबरं असतं आणि मिरचीचं प्रमाण कमी असतं. म्हणजे हे ब्राह्मण लोक जास्त वापरतात आणि ते मसाला भात आहे ना, मसाला भात पण उत्तम होतो. याच्यामध्ये माझे कस्टमर आहे ते स्पेसिफिकली म्हणजे कॅटरर्स वाले पण आहे, ते मसाला भात करण्यासाठी हा घेऊन जातात. सो खूप छान आहे, तुम्ही नक्की ट्राय करा गोडा मसाला आमच्याकडे. आणि अजून इकडे तर आहे ना हे धना जिरा पूड आपला आहे, धना जिरा पावडर, लाल तिखट आहे, सो आणि काळा मसाला, गरम मसाला, काठी मसाला, सगळं A1 क्वालिटीचा आपण सगळं स्टॉक फुल करून ठेवणार आहे आता. सो बिकॉज आता जरा सगळं टॉपअप करेल आणि ही घरघंटी आहे, सो त्याचं पण आता क्लिनिंग होईल इकडे. सो जरा आपण वडापीठ बनवणार आहे, घरगुती वडापीठ. आम्ही आता स्वतःचं ओन प्रोडक्शन इकडेच असणार आहे. सो इकडे अशी आम्ही छान छान पॅकेट्स करून ठेवतो. आपलं हे घावणी पीठ आहे, मोदक. सो मोदक पीठ बासमती मोदक पीठ आहे. सो आता संकष्टी होते ना तेव्हा पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. सो बघूया आता गणपतीमध्ये जर चान्स भेटला ना तर मी इकडे रेडीमेड मोदक्स पण ठेवणार आहे, म्हणजे उकडीचे मोदक्स. कुणाला काय बल्कमध्ये ऑर्डर द्यायची असेल ना तर काय घरगुती असेल छोटे मोठे मोदक ते पण भेटतीलच नक्की. त्या दिवशी व्हिडिओ बनवला मेरे सामने वाली खिडकी में त्या काकी बिचारी धंदाच बंद करून टाकला. काय बोलत पाऊस एवढा आहे, कसं कोण बिझनेस करू शकतो मसाल्याचा एवढ्या पावसातून रस्त्यावरती. सो मस्तपैकी वजिरा शॉपला आम्ही करतो बाय बाय आणि जातो आमच्या राणीकडे. सो येताना तर आली मी रिक्षाने, स्वरूपला बोलली ये भावा थोडस आम्हाला घेऊन जावा घरी.
बापरे, एवढा जोरात पाऊस आलाय ना. आणि मला ना फुल लास्ट इयरचं आठवलं की एवढ्या भर पावसामध्ये मी फर्स्ट टाइम गाडी हातात घेतलेली आणि स्वरूप नव्हता नेमकी इकडे. आणि दादा बोलला की नाही तू ड्राईव्ह कर, तू ट्राय कर, तुला येतं. म्हणजे कॉन्फिडन्स नव्हता. सो तेव्हा मी महावीरनगर सिग्नल पासून 8 नंबर पर्यंत स्वतः ड्राईव्ह केलं. त्याबाबतीत माझी मम्मी होती गाडीमध्ये आणि आहिरा पण होती. सो तो एक्सपिरियन्स एवढा एक नंबरचा होता. त्यामुळे मी तर रेकमेंड करेन सगळ्यांना, तुम्ही प्लीज ड्रायव्हिंग शिका. एकदा तुम्हाला ड्रायव्हिंग येईल ना तर तुम्हाला खरं खूप बरं वाटेल की आपण अजून एक गोल अचीव केल्यासारखं आहे की आपल्या लाईफमध्ये बेस्ट एक्सपिरियन्स. आणि एवढ्या पावसामुळे जो ड्राईव्ह करू शकतो ना तो तर कसाही ड्राईव्ह करू शकतो. मला असं वाटतंय खूप जजमेंटची गोष्ट आहे इकडे पावसामुळे ड्राईव्ह करणं. एंट्रीला आहे पाच बनलंय सनफ्लावर फिश आणि आई रे, नानीच्या दुकानातून निघताना काय ना काहीतरी घ्यायलाच पाहिजे ना. हे पोरी काय ना काहीतरी सारखं नानीच्या घरातून घ्यायला पाहिजे ना. ते दात राहतील का अशाने. डान्स करते. आज काय घेतलंय, कुठले चॉकी खाते. पिंक कलर नाही, ग्रीन कलर आहे. पिंक कलर शिवाय मुलीला काय माहितच नाही. पावसाने तर आज एकदम जोरदार चालू आहे काम. उद्या पण ऑरेंज अलर्ट, रेड अलर्ट सगळं त्याचेच न्यूज आहेत. डान्स बघतोय ना. आम्ही ज्या लोकेशन मध्ये राहतो ना, चारकोप सेक्टर 8 सेक्टर 9, तो बेस्ट आहे खरं तर. आणि जे आता म्हणजे आम्हाला पहिला खूप त्रास झाला रस्त्याच्या कामामुळे, पण आता रस्ते एवढे चांगले आहेत आणि पाणी तर बिलकुल भरत नाही. सो खूप ठिकाणी तर खूप जास्त वॉटर लॉगिंग झालंय आणि खूप त्रास होतो बिचारा सगळ्या लोकांना. बट इकडे तर एकदम क्लीन रस्ते. आणि ही नखरी मुलगी पण आहे. एवढे नखरे ना, ऍक्टिंग जास्त आहे हिच्यामध्ये. खाणं कमी आणि ऍक्टिंग जास्त. एवढं भर पावसामधून पण लोकांचे फंक्शन्स आहेत तेव्हा पाहुणे कसे येत असेल यांचे. पण जे डेट्स फिक्स झाले असतील, हॉल बुक झाले असेल, ते लोक पण काय करणार. हा असा भर पाऊस मध्येच पडलाय. खूप सगळे फंक्शन्स होते, केकचे ऑर्डर्स पण तसे त्याच्या रिलेटेड होते, बेबी शॉवर्स आणि ते सगळे. आता कधी हा पाऊस थांबतोय.